तुमच्या मर्जीवर आहे ही गोष्ट. फक्त अंतःकरणाचा धर्म सोडला की आपण देव झालो, आणि अंतःकरणाचा धर्म घेतला की जीव झालो. हे लक्षात घ्या. जीवन जास्त दिवस नाही. या लौकिकामध्ये रमण्याकरता 4 दिवसाचा लौकिक आहे, पण सगळीची पुरी तुम्ही लई दिवस आहे ना. लौकिक किती दिवसाचा? आता हे संख्य माणसं किती दिवस राहतात? 2-3 दिवस, 2-4 दिवस राहतात. आता एक इकडे तिकडे तिकडे. कोणी हार्ट अटॅकनं गेलं म्हणजे, कोणी ॲक्सिडेंटनं गेलं म्हणजे, कोणी कशानं गेलं, झालं ताटातुट्या झाल्या. 8-7 ताटातुटी करून टाकतील फरक होते. मस्त आपलं अंतःकरण उपाधी करून शिवस्वरूप होऊन मस्त राहायला गे. बस बाकी त्याचा विसर पाडीत राहा, आठवण करू नको. म्हणतो ही गोष्ट लय भाग्याची आहे, लक्षात घ्या. तर त्याच्या मनानं साथ द्यायला पाहिजे. त्याला त्याचं मन त्याला काय देत नाही, साथ देत नाही, गुटमळून टाकते त्याच्यामध्ये. मातीत जाणार आहे. ही वेळ आहे आता आपली आपली सोडवणूक करण्याची. हे वेदांत शास्त्र उच्च कोटीतलं शास्त्र आहे, लक्षात घे. तेव्हा तू जन्माला आला तेव्हा, जन्माच्या अगोदर गर्भामध्ये होता तेव्हा तुला माईचं ज्ञान नव्हतं, बापाचं ज्ञान नव्हतं. तुला भाऊ नव्हता, बहीण नव्हती, तुला माय बी नव्हता आणि बाप बी नव्हता. तेव्हा झाला गर्भातून बाहेर आल्यावर हे सगळं लागलं. त्याच्या अगोदर तुला होतं काय? हे चिंतन कर ना थोडं. गर्भामध्ये जायचा, गर्भाची आठवण कर. जन्म जरा दुःख दोषानुदर्शनम, त्याची आठवण कर. हे दर्शन घे. बाकीच्याचे दर्शन घेण्यापेक्षा जन्माचं दर्शन घे. म्हातारपणाचं दर्शन घे. जन्म जरा दुःख दोषानुदर्शनम, हे दर्शन घे अगोदर. की गर्भामध्ये होतो तेव्हा मला माय बी नव्हती, बाप बी नव्हता. त्याचं ज्ञान केव्हा झालं? 2 वर्षानं बाहेर निघाल्याच्या नंतर झालं की हे बाबा चॉकलेट घेऊन आलाय आणि ही माझी माय आहे. त्याच्या अगोदर होतं का माय बाप तुला? तू नव्हता काय? होता का नव्हता? तेव्हा तुला कोण कोण होते सैरे? मामा होता का, काका होता का, चुलता होता? कोण होता? कोणी नव्हतं. हे कवा लागले? हे लटके ह्याचा खरे येतं, ह्याचा पुन्हा पुन्हा विचारतं. हे दिमागमध्ये फिरू दे बरेच दिवस. अरे मी गर्भामध्ये एकटाच होतो, नंतर मला हे भेटले, मग हे माझे होतील काय? हे माझे आहेत काय? हे माझे नव्हते बी आणि माझे नाहीत बी, कवाच नाहीत. त्याच्या अगोदर हा देह पण नव्हता. गर्भामध्ये देहाची उत्पत्ती झाली. त्याच्या अगोदर देह पिंड बी नव्हता तुला, पिंडा वाचून तो होता. हे पुन्हा ध्यान कर जरा. तुझ्या असं ध्यान केलं म्हणजे बराचसा भाग चित्तातून काय होतंय? कटत. थोडी विश्रांती मिळायला सुरुवात होती. खरंच हे आपली नाही, आपण यांचे नाही. ते मध्यंतरी मिळालेलं मित्रमंडळ आहे. मित्रमंडळ करू का असं जरूर मन एकमेकाची एकमेकाची करू मित्रमंडळ आहे. नाही तर तोच मित्र शत्रू बनते. मनाला मन लागलं नाही की काय बनला? म्हणून याचं मित्रत्वही नको, याचं शत्रुत्व याला विसरलेलं बरं. म्हणून महाराज सांगतात, विजयी विसर पडिला निषेध, विजयी विसर पडिला निषेध. विजयी विसर पडिला निषेध, विजयी विसर पडिला निषेध.
सावला परत सावला आता येतोय झाले जीवन आता येतोय झाले जीवन तर आता म्हणजे तेव्हा विषयाचा विसर पडल्याच्या नंतर विषमता सगळी निघून जात असते चित्तामध्ये आणि चित्त ऑटोमॅटिक शांत बनतं. लक्षात खूप शांती तुझ्याकडे येते. मग जोपर्यंत तू यांचा विसर पाडणार नाही तोपर्यंत शांती तुझ्याकडे टुकून सुद्धा पाहणार नाही. शांती वरमाला कोणला घालते ज्याचा विषयाचा विसर पडला अशाच महात्म्याला ती काय घालते वरमाला घालते शांती त्याच्यापासून हालत नाही. ज्याच्या चित्तामध्ये डुबक्या मारायचे विषय याच्यापाशी चुकून बी शांती येत नाही. त्यांना रोज करी लावावं लागतं शांती करता. शांती करता काय लावावं लागतात रोज करी. रोज करी लावून ते रोज करी मग शांतीला बोलतात. रोज करायला येते का ती रोज करायला येत नाही का लागतात. तुला येईन तर रोज करायला कशी येते भल्या माणसा जरा विचार कर. शांती पाहिजे तर काय कर. तुझ्या हातात आहे का रोज करायच्या हातात आहे शांती कोणाच्या हातात आहे. जरा सत्पुरुष बनले की शांती आपोआप येईल. आणि मग शांती आल्यावर शांती परते नाही ते शांती परते नाही शांती आपल्यापासून हलत नाही. वंदे श्रीमद रामम सद्गुरु मती शांती सीतया श्रेष्ठम काम विराक्षसारी भव जलधो तत्व बोध ही शांती परम शांती तुझ्यापासून हलत.
आणि आता वेळ तुझ्या हातात आहे. पाहिलं भगवंताने फार मोठी जन्मांतराच्या नंतर तुला ही भगवंताने संधी दिलेली आहे. ही संधी घेऊन नको. कोणाच्या फेवर मध्ये येऊ नको, कोणाला मुलाजात येऊ नको. पुन्हा ही वेळ कधीच चालून येणार नाही. लक्षात असे संगतीचे माणसं 1000 वेळा भेटले आणि 1000 वेळा निघतले. म्हणून अशा माणसाच्या भीडमध्ये येऊ नये. एकांत चटणी रोटी खा, उपाशी राहा, काही फरक पडत नाही एक जन्मापुरता. पण ही वेळ गमावू नको. काय कर, अंतःकरण उपाधी कर. तर एवढंच कर, एवढंच सांगितलं. बुद्धीचा पालट करा रे बापांनो, मागूचा नाही मनुष्य जन्म. फक्त बुद्धीला बदल. तुझ्यामध्ये राम जन्म दे. उद्या त्याला राम जन्म आहे बरं का. उद्या आपल्या इथं कीर्तन नाही. उद्या तिकडे यायचं. कुठं? नानाच्या इकडं 9 वाजेपर्यंत या. 9च्या अगोदर या, म्हणजे फराळाची व्यवस्था होती आणि 1 घंटा हरिपाठ. मग पुन्हा कीर्तन 2-3 घंट्याचा कार्यक्रम आहे. उद्या काही नाही, इकडं काही. मग राम कुठं जन्मत असते? असे राम जन्मतात आणि दुसरीशी मरतात. आता उद्या राम जन्माला की नाही? उद्या कोणवार आहे? रविवारी राहत नाही. पण मारुती तसाच, राम तसाच, कृष्णही तसाच, आणि दत्ताई मागले. कुठे गेले राम? दरवर्षी जन्मले. कुठे गेले? दत्ता कुठे गेला? कृष्ण कुठे गेला? हनुमान कुठे गेला? ते मागले दरवर्षी जन्मलेले असतील ना. ते कुठे तेव्हाच मरतात. पण हृदयामधला जे राम जन्मते ते मरत नाही. लक्षात. हृदयामध्ये जे कृष्ण जन्मत ते मरत नाही. हृदयामध्ये दत्ता जन्मत ते मरत नाही. आणि हृदयामध्ये हनुमंत जन्मत तेही मरत नाही. ते हनुमंत हृदयामध्ये जन्मल्याच्या नंतर राम प्रभूची गाठभेट घालून देतात. हृदयामध्ये जन्मने बाहेरले काय? ते बाहेरलं काही खरं नसतं. लौकिक भाग आहे ते. पण खरा आत्मा राम हृदयी प्रकटला. हे रामा, हे कृष्णा, तू माझ्या हृदय मंदिरामध्ये प्रकट हो. आणि ज्या दिवशी हृदय मंदिरामध्ये राम कृष्ण प्रकट होतात त्या दिवशी अंतःकरण उपाधी बनतो. त्या दिवशी काय बनतं? अंतःकरण उपाधी म्हणतात. कृष्ण जन्मला वसुदेव रूपी जीव होता. त्याचे सगळे बंधन शंकला तुटतात. बंधनाचा फासा तुटत. पण केव्हा तुटत? मी अकर्ता आणि अभोक्ता म्हटलं. नुसतं म्हटलं नाही, तसा भावच तयार व्हावा लागतो. आणि भाव होण्याकरता तपश्चर्या करावं लागतं. पुन्हा पुन्हा लक्ष ठेवावं लागतं. मनाचं लक्ष कोणीकडे पाहिजे? रामाकडे पाहिजे. त्याचं नाव लक्ष्मण आहे. त्याचं नाव लक्ष्मण आहे. ज्या मनाचं लक्ष रामाकडे आहे त्याचं नाव लक्ष्मण. ज्या मनाचं लक्ष सुर्फ नकाकडे ते लक्ष्मण नाही. मग कवा कवा राम लक्ष्मण या रोडनं जातात. दर्गा रोडला रामानं बकऱ्याच्या गळ्याला दोरी बांधली, लक्ष्मण पाठीमागून हाणायचे. हे नाव ठेवून बेकार केलं लोक. नाव ठेवावं तर तसं वागावं, तर त्या नाव ठेवण्यात मजा आहे. राम लक्ष्मण कुठे गेले? बकरे घेऊन फिरायला गेले. असले कसले राम? त्या मनाचं लक्ष कुठं पाहिजे? रामाचं. तो मी आहे. मनानं काय म्हणावं? तो राम माझा आहे, मी राम आहे. तो मी आहे, मी तो आहे. ही संधी आहे. पाहत आहे, खूप चांगली संधी आहे. खूप चांगली संधी आहे अध्यात्मामध्ये डुबायची.
विषयामध्ये डुबू नको, अध्यात्मामध्ये डुबू. आपल्याला काय वाटावं मग, मी अजन्म आहे, मी अजन्म आहे, म्हणून मला कोणी नाही, मी कोणाचा नाही. जन्म तरी तरी पिंड तरी मला आहे का, पिंडही माझा नाही. माझा ब्रह्मांडाशी काय संबंध आहे, काही संबंध. अशी गोष्ट निघून जात आहे. तो सर्पाला काठीण आली ते मरत असत, त्याला भय असत. त्यांना काठीण आल्या, मग ते काठीण मधून निघाल्याच्या नंतर महाराज सांगतात, सांडोनी अंगाची कोरी, सर्प निघाली पाताळी, मग त्वचा कोण सांभाळी. पैसे झाले, 3 देहाची काठीण टाकून दे, 3 देहाची काठीण टाकून दे, घुस, नाही तर तू मरतो बाय. हे लक्षात. आणि मेला की पुन्हा मरतो, पुन्हा मरतो. आणि पुन्हा एकदा तू आता मेला, तुझ्या पाठीमाग पुढचं भविष्य लक्षात घे. पुन्हा पुन्हा तू मरणार, पुन्हा पुन्हा जन्मणार. ते बी मनुष्य जन्म नाही तुला बादमध्ये. आता हे मनुष्य जन्म दिला, तू याच्यातून बाहेर नाही घेत. दरवाजा आहे मोक्षाचा, काय दरवाजा आहे, तू बाहेर नाही घ्यायचा. रमू नको या दरवाजामध्ये. याचा एकदा तू मेला की पुन्हा तुझ्या पाठीमाग नुसता मृत्यूच मृत्यू लक्षात. भयच भय हे. म्हणून अंतःकरण काय बनावं, पाली. आणि हे काही बी नाही बरं का, एक गोष्ट खरी आहे. बरेच काय म्हणून आपण रोज ऐकत होते, कोण मनमध्ये रोजच ऐकत होतो आपण, रोज ऐकतो. रगील मनात लक्षात काम घेत नाही. ऐकायला तू लक्षात काम घेणं झालं. तू ही गोष्ट रोज कशामुळे सांगायला तुला धोका आहे. पुन्हा पुन्हा जी सांगितलं जाते गोष्ट असतं तिचा मोठा धोका असतो. एक पोरग होतं, तिच्या माया सांगत होती, अरे बाळा पाकिटाला सांभाळ बरं काय, तू प्रवासाला निघाला, पाकिटाला सांभाळ. ते म्हणला, आई तू मला किती बाऱ्या सांगते, मी काय एवढा पागल आहे का. नाही रे तू पागल नाही, तू फार हुशार आहे, पण पाकिटाला सांभाळ. असं म्हणीत जे व्हायचं झालं. रेल्वे स्टेशनवर गेलं, पाकिट मारलं, तिकीट बी गेलं आणि पाकिट बी गेलं. गाडी आली, गाडीत बसलं, त्याच्यानंतर टीटी आला, टीटी आल्या, तिकीट. मग याचं पाकिट मारलं होतं, खिशात हात घातला तर खालीच गेला हात. म्हणला साहेब मग कोणतरी पाकिट मारलं. ते म्हणला टीटी म्हणला, तू यासारखे मला रोजचे 56 भेटतात, चल तिकीट दाखवतो का तुला अंदर करू. नाही खरंच ते मला खरं बिरं काही नाही, मला तिकीट पाहिजे. दुसऱ्या स्टेशनवर पोलीसच्या हवाली करून टाकू. मग तिथून म्हणायला, आई एवढी बाया पोहोचला काय. नाही आई मला पकडलं. कोणा कामून पकडलं, तिकीट नव्हतं म्हणून. आणि तुला दिलते की रे पैसे हे. आणि ते कोणा मारले की मेल्या मुर्द्या, तुला किती बाऱ्या समजावून सांगितलं होतं की सांभाळ त्याला. कशाला किती बाऱ्या समजायचं. तसं साधू संत समजून सांगतात, वेळ चांगली आहे बरं का, सांभाळ आता, तू सांभाळून राहता, नाही तर नेमकं पाकिट जाईल. मग पाकिट केव्हा गेलं समजावं. माझ्यामध्ये कर्तृत्व उतू येऊ लागलं की मोह काय गेलं. आणि हा कर्तृत्व प्रगटलं की मी सक्सेस झालो. माझ्या आईचं वचन मी पाळलं, माझ्या गुरुचं मी वचन पाळलं, त्या संताचं वचन पाळलं, मी धन्य झालो या जगामध्ये.
फक्त वचन पाळायचंय. वचन पाळ फक्त.